सगळ्या आपल्या मंडळाचं जे आज 2 दिवसाच्या फक्त लेटरवरती सगळी आज मंडळी एकत्र आलेली आहे. आज 2 दिवसामध्ये आपण जर सगळ्यांनी बघितलं तर तळेगावातली ताकद काय असती, कार्यकर्त्यांची ताकद काय ती आपल्याला सगळ्यांना दाखवायची होती, ती दाखवली आहे. आज बघितलं तर मला काल परवा दिवशी माझ्याकडे 2 डीजेवाले आले होते, त्यांची मीटिंग झाली वडगावला वाटतं, आणि त्या वडगावला ते माझ्याकडे काय आली होती लोक त्यातली. त्यांनी मला काय सांगितलं की बाबा आम्ही पण डीजे जे घेतलेत आज आपल्याकडे 150-200 मावळ तालुक्यात पूर्ण डीजे आहे. मग याच्यासाठी आम्ही काय केले की कोणाकडे पैसे नव्हते तर आम्ही 4-4, 5-5 जण एकत्र आले आणि डीजे खरेदी केलेले. मग त्यांचं पण म्हणणे बरोबर आहे ना की आम्ही जर लोन काढून बाकीच्या काही डीजे खरेदी केले आहेत, काही ढोल लेझिम पथकं खरेदी केलीत, पण ढोल पथकला कसं आहे की थोडासा टायमिंग पिरियड आहे, तसं डीजेला टायमिंग पिरियड नाही. जसं भाऊनी सांगितलं की ढोल वाजवणारे थांबतात, काही बोलतात आणि त्याच्यानंतर ती थकल्यानंतर वाजवत नाही. मग तो प्रॉब्लेम आहेच ना. मग डीजेवाल्यांचं म्हणणे काय की आम्हाला जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ना की आम्हाला डेसिबल दिलेला आहे ठरवून, आम्ही त्या डेसिबल प्रमाणे वाजू. फक्त आतापर्यंत काय झालं की आम्हाला फक्त कारवाई करायची, डेसिबल चेक करायचं नाही, किती वाजवतोय, कशा जोशमध्ये वाजवतोय ते कुणी चेक करत नाही. फक्त आम्हाला आतापर्यंत त्यांनी काय केलं की आले डीजे वाजवला म्हणून कारवाई केलेली आहे. मग याचा पहिला त्या पोलीस अधिकाऱ्यांचं माझं त्यांना पोलीस सिस्टीमला सांगणे किंवा तुम्ही काय करा की तुमच्याकडे एक सिस्टीम ठेवा की खरंच डेसिबल तेवढा वाजला आहे का, तेवढ्या जोरात जर 50 ते 70 डेसिबलनी आवाज वाढला पाहिजे, एवढ्यापर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ना. मग तेवढ्यापर्यंत डीजेचा आवाज तुम्ही चेक करा, त्याच्यावर जर गेला तर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा. आणि आजपर्यंत काही सामाजिक संस्था आहेत, फक्त त्यांना काय बघितलंय, वर्षाचे 365 दिवस आहे आपल्याकडे, 365 दिवस मध्ये फक्त त्यांना दरवर्षी आला गणपती आले, दहीहंडी आले की त्यांना डीजे दिसतो, इतर दिवशी त्यांना डीजे दिसत नाही का? बाकीचे सण साजरे होत नाही का डीजे? मग त्याच्यामध्ये जर बाकीचे सण साजरे होतात ते आणि फक्त दहीहंडी आले की डीजे बंदी, गणपती आले की डीजे बंदी, हिंदू धर्माला यांचा विरोध आहे. हिंदू धर्मामध्ये यांनी काय केले की कुठेतरी शिया करायचा आणि त्याला विरोध करायचा. ह्या जर सामाजिक संस्था कोणाच्या सांगण्यावरनं हिंदू धर्माला विरोध करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी त्यांना विरोध करणार आहे आणि माझा विरोध पहिल्यापासून राहिलेला आहे. मग माझं एकच म्हणणं आहे की आम्ही कोणाच्या धर्माला विरोधाला केलेला नाहीये, आम्ही कुणी आमच्या धर्माला विरोध करू नका. जे 21 दिवस आम्हाला 365 दिवस आहेत ना, त्यातले फक्त 21 दिवस आम्ही डीजे वाजवतोय, 21 दिवस आम्ही ढोलपथक वाजवतोय. मग त्याला तुम्ही परमिशन द्या ना. परवानगी नाही, हे नाही, ते नाही, आम्ही कारवाई करणार. करा कारवाई. मग अशी दरवर्षी कारवाई करतातच आहे ना. मग या वर्षी कारवाई केल्याने आम्हाला काही फरक पडायचा आहे? जर तुम्ही दरवर्षी असं कोणता मंडळीवर त्यांच्यावर कारवाई नाही झालेली? सगळ्या मंडळांवरती कारवाई झाली आहे. अरुण भाऊ माझं एक चांगले की आमचा विरोध कशालाच नव्हता, सगळ्यांनी डीजे वाजवायला पाहिजे, सगळ्यांनी ढोलपथक, पण ते ह्याच्यामध्ये वाजवतील ना. त्यांनी पण खर्च केलाय, सगळ्यांनी खर्च केलाय, आपल्या तालुक्यातली लोक ह्याच्यामध्ये कोण परप्रांतीय आहे का? मग आमचा विरोध आहे की 365 दिवस आम्हाला ट्रॅफिकचा त्रास होतोय, परप्रांतीय बाहेरून आले त्यांचा त्रास होतोय, व्यवसाय त्यांनी करायचा, सगळं त्यांनी करा. मग त्यांना विरोध करा ना सिस्टीमनी. मग त्यांना सिस्टीमनी विरोध करायचा नाही, आमच्या लोकांना विरोध करायचा, ही कुठली पद्धत आहे? त्यामुळे माझं सर्व प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की प्रशासनाने आणि चालू आमदार, माजी आमदार जे कोणी असतील याच्यामध्ये यांनी त्याचं प्रतिनिधित्व करावं.